काँग्रेस पार्टीने गेले अनेक वर्ष अशा प्रकारची मागणी होत असताना कधीही ती मान्य केली नाही। ते केवळ याच्यावर राजकारण करत राहिले। ये हमारा विजन है, इन्होंने अडॉप्ट किया, बहुत अच्छा। मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा। भारत सरकार आणि कॅबिनेटने जातीनिहाय गणना सेन्सस बरोबर एकत्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागणी बऱ्याच वर्षांची होती, काँग्रेसने ही मागणी कधीच पूर्ण केली नाही। उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी, तर ही घोषणा झाल्यानंतर यांचे फायदे जे आरक्षणापासून जे अधिकार आमचे हिरावले गेले किंवा अधिकारापासून आम्ही वंचित राहिलोय, ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा, ते मिळावं। मोदी सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे। भारतामध्ये 1931 नंतर पहिल्यांदा जातीय जनगणना होते आहे। यापूर्वी मनमोहन सिंगांच्या सरकारने जातीय जनगणना आम्ही करणार अशा प्रकारचा निर्णय केला, पण त्यांच्याच मंत्रिमंडळात विरोध झाल्यामुळे त्याला SECC मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि जनगणनेच्या ऐवजी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सर्वे केला आणि त्याचे आकडे कधीच प्रकाशित झाले नाहीत। त्यामुळे सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत जर पोहोचवायचा असेल तर या जनगणनेच्या माध्यमातून समाजामध्ये कोण मागे राहिलेला आहे याचा एम्पिरिकल डेटा देखील येईल आणि त्यामुळे आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशाला आणि सर्व समाजांना वेगाने पुढे नेता येईल। या दृष्टीनं हा अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे। खरं म्हणजे काँग्रेस पार्टीने गेले अनेक वर्ष अशा प्रकारची मागणी होत असताना कधीही ती मान्य केली नाही। ते केवळ याच्यावर राजकारण करत राहिले, पण मोदीजींनी याला मान्यता दिल्यामुळे देशामध्ये सामाजिक न्यायाचं नवीन पर्व हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालं आहे असं या ठिकाणी मी म्हणेन आणि माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन। आजचा दिवस खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण दिन म्हणून लिहावा असा दिवस आहे आणि कारण त्याचं स्पष्ट आहे। भारत सरकार आणि कॅबिनेटने जातीनिहाय गणना सेन्सस बरोबर एकत्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागणी बऱ्याच वर्षांची होती, काँग्रेसने ही मागणी कधीच पूर्ण केली नाही। 1931 पर्यंत या देशामध्ये जातीनिहाय जनगणना याचे आकडे समोर येत होते। 2010-11च्या काळामध्ये तत्कालीन पंतप्रधान काँग्रेसचे डॉक्टर मनमोहन सिंगजी यांनी सुद्धा याबद्दल कॅबिनेट विचार करेल असं घोषित केलं, पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जाती गणनाऐवजी सर्वे, ज्याचा उल्लेख आपल्याला माहिती आहे SECC म्हणून झाला, तो सर्वे करण्याचा प्रयत्न केला। तेही 8 करोडच्या वर आकडे चुकले, हे सरकारनेच सांगितलं। आज त्या ठिकाणी सेन्सस आणि जातीनिहाय या दोन्हीचं एकत्रित काम होणार आहे, शास्त्रोक्त पद्धतीने होणार आहे आणि मला वाटतं विकासाची नवनवीन दालनं, नवीन पैलू, सबका साथ सबका विकास, सर्वांना उचित न्याय, देशाच्या प्रगतीची द्वारं यातनं अजून चांगल्या पद्धतीने उघडले जातील आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींचं, त्यांच्या सरकारचं आणि कॅबिनेटचं अभिनंदन आम्ही त्या ठिकाणी करतो। ही जी जातनिहाय जनगणना केली जाईल ती लोकांसमोर ठेवली जाईल की कुठल्या जातीची किती लोकसंख्या आहे की फक्त शासनासाठी हा डेटा वापरला जाईल? बघा, या बाबतीतला निर्णय हा केंद्र सरकार घोषित करेल, पण गणना जातीनिहाय अगर सेन्सस लोकसंख्येबरोबर होते तर ती जनतेसमोरच असणार आहे आणि म्हणून यामध्ये छिद्रान्वेषी वृत्तीने कोणी बघू नये
अशी आमची विनंती आहे. पार्लियामेंट में हमने कहा था कि कास्ट सेंसस को हम करवा के छोड़ेंगे, और हमने ये भी कहा था कि 50% की जो कैप है, जो आर्टिफिशियल दीवार लगा रखी है, उसको भी हम तोड़ के हटाएंगे। पता नहीं क्या हुआ, सडनली 11 साल बाद नरेंद्र मोदी जी कहते थे कि सिर्फ 4 जाते हैं, सडनली कास्ट सेंसस का अनाउंसमेंट किया। हम इसको सपोर्ट करते हैं, पूरी तरह सपोर्ट करते हैं, मगर हम टाइमलाइन चाहते हैं। हम जानना चाहते हैं ये कब तक होगा, और ये एक पहला कदम है। तेलंगाना एक मॉडल बना है कास्ट सेंसस के लिए, और वो ब्लूप्रिंट बन सकती है। और कास्ट सेंसस को डिज़ाइन करने में हमारा पूरा सरकार को ऑफर है, पूरा समर्थन है कि हम डिज़ाइन करेंगे, क्योंकि डिज़ाइन बहुत ज़रूरी है। क्योंकि 2 एग्जाम्पल्स हैं, एक बिहार का डिज़ाइन है, दूसरा तेलंगाना का डिज़ाइन है, उसमें ज़मीन आसमान का फ़र्क है। और मैं दोहराना चाहता हूं कि कास्ट सेंसस पहला कदम है। हमारा जो विजन है, एक बिल्कुल नया डेवलपमेंट का, विकास का पैराडाइम हम कास्ट सेंसस के माध्यम से लाना चाहते हैं। सिर्फ रिजर्वेशंस नहीं, मगर हम सेंट्रल सवाल पूछ रहे हैं कि चाहे ओबीसीज हों, दलित्स हों, आदिवासी हों, उनकी देश में कितनी भागीदारी है। कास्ट सेंसस से एक प्रकार से पता लगेगा, बट कास्ट सेंसस से आगे जाना है। हमारे इंस्टीट्यूशंस में, संस्थाओं में इनकी कहां कहां पार्टिसिपेशन है, पावर स्ट्रक्चर जो है उधर कितनी पार्टिसिपेशन है, ये नेक्स्ट स्टेप है। और हम चाहते हैं कि इस डायरेक्शन में कास्ट सेंसस जाए। हमने एक और चीज कही थी, कांग्रेस पार्टी ने रेज की थी, मैनिफेस्टो में भी था, आर्टिकल 15(5). आर्टिकल 15(5) इज रिजर्वेशन इन प्राइवेट एजुकेशन इंस्टीट्यूशंस। ये कानून है, ऑलरेडी कानून है, और हम चाहते हैं एकदम इस कानून को एनडीए की सरकार, बीजेपी की सरकार इंप्लीमेंट करना शुरू करे। सेंसस को डिले किया है और अपोज किया था, हम इसको वेलकम करते हैं। ये हमारा विजन है, इन्होंने अडॉप्ट किया, बहुत अच्छा, मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा, बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है, और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। सर, प्रधानमंत्री बार बार ये कहते थे कि ये 4 जातियां होती हैं सिर्फ देश में। अब अचानक से फैसला हुआ, तो क्या लगता है कि आपको जो विपक्ष ने और आप लोगों ने दबाव बनाया, उस दबाव के कारण? ये सिर्फ कोई हमने और दबाव कारण है नहीं इसके डाला, पीछे? ये सिर्फ दबाव नहीं डाला है हमने, ये हमने ऑर्गेनाइज तरीके से बहुत गहराई से कैंपेन चलाया है, ग्रासरूट लेवल पे कैंपेन चलाया है, और महीनों से हम ये कैंपेन चला रहे हैं, और इस कैंपेन का असर पड़ा है, इफेक्ट आया है, और इसीलिए इन्होंने ये डिसीजन लिया है। केंद्रीय मंत्री सन्माननीय वैष्णवजींनी देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। खरं तर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे, आणि ज्यांची जेवढी संख्याभारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी, या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे। आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो। पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय, तर कधी शंका येते, त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे। हे शंका कुठली, तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी,
तर ही घोषणा झाल्यानंतर यांचे फायदे जे आरक्षणापासून जे अधिकार आमचे हिरावले गेले किंवा अधिकारापासून आम्ही वंचित राहिलो आहे, ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा, ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं. नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत बोलली जावी नाही किंवा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. मी वैष्णोजींनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.